साहेब 5 वर्ष झाल्यावर मी एका शाळेवर शिक्षक होतो. काय पगार होती मला तर लाज वाटते सांगायला. 60 रुपये महिना होता. त्या तहसीलला जायचं आणि यायचं. त्याचे कागद ठेवले जिल्ह्यामध्ये माझा नंबर लागला. 5 जागा होते. 1 नंबर मध्ये आलो. माझा भाऊ पोलीस मध्ये होता. माझा नंबर सांगला नाही. 6 कोरोना पासून मी जाऊ घरी बसून मी ढोरं वळत शेती करत माझा पेपर मध्ये नंबर पहिला आला जिल्ह्यामध्ये. आणि सडल्यावर साहेब भेटले. माझा तेली साहेब होता म्हणे हे म्हणे तुला बीड किनवडला जावं लागते म्हणे. नाही साहेब म्हणला माझी परिस्थिती नाही भोकन नाही दादगाव द्या लईत लढलो. साहेब म्हणले चल म्हणले ये ना मला आले आणि रुजू करून पहिली ड्युटी लातूर टाकली. खरं डेवरे साहेबाला म्हणा लागते मी थरथर कापायला. डेवरे साहेबांनी तिकीट भरून दिलं बोधिडीपर्यंत पैसे जमा करायला सुधारणा केलं हातात धरायला बसली तिकीट कुणीकडे झाली. 5 दिवस चेकिंगवाले मागायला लागले. तरी चेकिंगवाल्याला मला हे दप्तर घेऊन पैसे मापले नाही आणि माणसंही मापले नाही आणि मला काही म्हणले नाही. काय द्यायचं जाऊ दे म्हणले तुला मला. हा एवढी इमानदारी नाही माझ्या कारण तुम्हाला नवीन होतो आणि मला ते अभ्यास नव्हता ट्रेनिंग दिलं नाही काहीच नाही. तिकीट भोकाडा पालतो कोणीकडे झाली. हा 500 रुपयाचा गाड्यावर लागला. तरी हे साहेब म्हणजे थांब म्हणे उद्या साहेब लातूर देऊ नका. तिकडे 12चे लोक यायचे इकडे 12 वाजत राहते. साहेब 3-3 पंक्चर साहेब मला हे काय लावले. 10 वर्ष सेवा केली. एक सुद्धा मला नाही की बेटा याच्यातला बाजूर मी लातूरला जातो म्हणून सुद्धा माझ्या संग गेले पळतच गेले. फिरकरवर मला काय टेन्शन नाही. मी डब्याची सोय होते खाण्यापिण्याची सोय होती दारूची सोय होती. बिचारा आदिवासी मला एवढे प्रेम दिले बिचारे गाडी शेवट करायचं म्हणून टायर तरी पंक्चर साहेब म्हणे इथं झोपा म्हणजे आमच्या संग जिंगरे होता. नाही म्हणे मी रात्रपुरी जाऊ द्या 2 वाजे त्याचं रिटर्न येऊ पण आम्ही आमचं किलोमीटर माझ्या ड्युटी मध्ये माझ्या सोबतच्या माणसाने काही घाटा केला नाही आणि मी म्हणून नाही म्हणून इथं झोपायचं म्हणून. फक्त एक ठेवा तुम्ही सगळ्यांना की बघ घर लक्ष ठेवा मुलावर ठेवा. याने म्हणल्यासारखं पाया मजबूत करण्यासाठी हे आहे आणि इमारत नुसती पोकळ आपण गेली बसायसाठी अरे म्हणता मग हे आहे पोरग पोरगी आहे माझं काही मतलब नाही हो. खरं यायला पहिलं मान द्या आणि घर सांभाळते. 5 एकर जमीन आहे. सकाळी 6ला जाते तर संध्याकाळी 6ला येते. 25-25 गटोडे येचून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी साहेब मला आज गटोडे आणत आहे. साहेबाला म्हणतो नाही रे आज तरी गाडी काढ. साहेब मला आज गाडी काढली मला घरी रट्टे जायचं म्हणलं 25 गटोडे यावं पण मला. हा यायनं म्हणलं उद्या तुम्ही बिलकुल बिलला येतो मला पण रात्रभर गटोडे टाकू द्या. विचारा ते बाई मला म्हणले रोजच चालते म्हणजे नाही हो म्हणलं 1 दिवस 4 दिवसाचे गटोडे येथून ठेवून 25 गटोडे न्यायला पाहिजे. येथून आपलं 1 किलोमीटर बस स्टँड का काय जाते ती बाई गटोडे घेऊन चिखलाच्या पायामध्ये फसते रस्ता उलाटाचा आहे. जेव्हा मी ऑटोला करून भाडं घेऊन जावा 200 रुपये 100 रुपये काय गटोड्याच्या हिशोबात टाकावं बांधून घ्यावं तेव्हा ती मोदी नाही तर रोज बसायची काय रोज काय सांगू त्याच्यासाठी सगळ्यांना पहिलं प्राधान्य इकडे द्या सांभाळायचं. नंतर आपले किती पगारचे पैसे होते. लाख रुपये आले होते मला सांगतो मी लाख रुपये आले पण पुरत ना कारण त्याचे भोगडले आपले दोस्त